मी 1 महिना इकडे होते डिलिव्हरी नंतर आणि मग बाळाला घेऊन तिथे 5 मंथ्स वगैरे होते. मी ऑप्ट म्हणतात की फक्त डिलिव्हरी झाल्यानंतर 1.25 महिना आईकडे राहायचं असतं, बट आमच्या केस चला नमस्कार सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल आणि सुमितमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय माझ्या बेबीचा फेस रिव्हील ब्लॉगला. सो खरंच खूप थँक्यू. कमेंट्समध्ये ज्यांनी कोणी माझ्या बाळाला खूप सारे बेस्ट विशेस, आशीर्वाद, खूप प्रेम दिलं त्यांना मनापासून खूप खूप थँक्यू. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, आमच्यावरती प्रेम करा आणि असंच आपल्या जर्नीमध्ये कंटिन्यू राहा. आपण एकत्र नक्की ग्रो होऊ आणि असेच काहीतरी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. सो येस, आज आपण कंटिन्यू करणार आहोत घरी आल्यानंतर आम्ही बाळाची काळजी कशी घेतली होती आणि आम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतले होते. बीइंग अ डॉक्टर इटसेल्फ मी थोडी जास्त स्ट्रिक्टली सगळे रूल्स फॉलो केले. माझं जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की तिथे एक सेपरेट बेडरूम म्हणजे आमच्याकडे होता, त्यामुळे आम्हाला फारसं काही इश्यूज नाही आले अरेंजमेंटसाठी आणि प्लेसमेंटसाठी. सो तो बेडरूम ॲक्च्युली माझ्या भावाचा आहे, बट त्याने पण खूप जास्त ॲडजस्ट केलं. त्याने अख्खा त्याचा बेडरूम, अख्खा त्याचा स्टफ पूर्ण त्याने हॉलमध्ये शिफ्ट केलं होतं लिव्हिंग एरियामध्ये. सो आय रिअली थँक मम्मी, पप्पा आणि सुमित, कारण की तो बेडरूम कम्प्लिटली माझा आणि सोयराचा होता. तिथे हार्डली कोणी अलाउड होतं त्या रूममध्ये. सो इवन तिथे म्हणजे खूप एक गुड पॉईंट हा होता ॲड ऑन की त्याच बेडरूममध्ये वॉशरूम पण अटॅच होतं, वॉशरूम बाथरूम. सो ते इझिली फक्त आमचा एक वेगळा असा क्वारंटाईन आयसोलेटेड रूम झाला होता. सो त्या रूममध्ये हार्डली कोणी, फक्त मम्मी अलाउड होती आणि मम्मी यायची. अलाउड ॲज इन आम्ही ते स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं की फार संपर्क नको कोणाचा, कारण की सुमेत पप्पा बाहेर जात होते ऑफिससाठी. सो रोज त्यांचं बाहेर येणं जाणं होतं. सो कसं आहे ना की बाळ अजून थोडं म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की माझी जी EDD होती 16 जून तोपर्यंत बाळाला खूप जास्त जपायचं आहे, सो दॅट की एकदा ते क्रॉस झालं तर यू कॅन थोडं बाहेर आम्ही नेऊ शकत होतो किंवा लोकांसोबत इंट्रोड्यूस करू शकत होतो. सो म्हणून बाळाचा डिस्चार्ज झाला होता 13 मेला आणि 16 जूनपर्यंत आम्हाला ते खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचं होतं, जवळजवळ अ मंथ. सो म्हणून फक्त पप्पा, सुमेध असं बाहेरूनच बाळाला लांबून बघायचे आणि मम्मी यायची, कारण की ऑब्व्हियसली मला खूप जास्त हेल्प लागत होती. काय काय गोष्टी हव्या होत्या त्या माझ्या हातात मिळत होत्या. सुरुवातीला तर पहिले 2 दिवस तर खूप जास्त हेक्टिक गेले. हेक्टिक ॲज इन कारण की माझ्यासाठी पण तो न्यू एक्सपिरियन्स होता, माझ्या मम्मीसाठी पण न्यू होता आणि माझ्या बाळासाठी पण, कारण की बाळाची जागा चेंज झाली होती, नवीन एन्व्हायरमेंट होतं, नवीन लोक होती, आवाज होता. ती मला तर फेमिलियर होती, बट स्टील कसं आहे ना, मी फक्त 11 to 4 हॉस्पिटलमध्ये जात होते आणि बाकीच्या वेळेस जेव्हा मी घरी होते तेव्हा सगळ्यांचं असं एक मोठं असायचा, माझा सुद्धा, की मला जितकं प्रॉपर रेस्ट मिळेल तितकं करता येईल. पण बाळ घरी आल्यानंतर ॲज यू एव्हरीवन कॅन कनेक्ट की आराम हा नाही होत, रेस्ट तर लांबचीच गोष्ट आहे. सो तेव्हा असं झालेलं की पहिल्याच दिवशी म्हणजे बाळ सतत 2-2 तासाने उठत होतं दूध पिण्यासाठी, किंवा तिने थोडं एकदा असं सुरुवातीला असं थोडंसं प्यूक केलं होतं, थोडंसं दूध बाहेर काढलं होतं, तेव्हा मला खूप जास्त स्ट्रेस झाला होता. म्हणजे ते एव्हरी 2 आवर नंतर उठणं ना खूप जास्त असं काय म्हणू शकतो ट्रॉमटायझिंग होतं. अशी चक्कर वगैरे यायची पहिले 2 दिवस आणि त्यातून म्हणजे मला ना ॲक्च्युली गेले 1.5-2 वर्ष मला शांत झोप अशी बिलकुलच नाही आहे. म्हणजे माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर जे झालं ते आणि आता म्हणजे ते सगळं सुद्धा काय होईल काय नाही ह्याच्यामध्ये कधी मला शांत झोप लागलीच नाही. त्यात नाईट शिफ्ट जॉब होता अँड प्लस मग बाळाचं हे. सो म्हणून मग ती ना मग पण तरीही जेव्हा असं 2-2 तासाने उठायला लागायचं आणि आपण एक्स्ट्रा कॉन्शियस होतो जेव्हा आपल्या बाजूला बाळ असतं की अरे बाळ उठेल, आता बाळाचा टाइम आहे. सो मला ना मी फर्स्ट डे तर मी लिटरली रात्री 2-2:30 वाजता मी मम्मीकडे रडले की म्हणजे काय म्हणजे मी काय करू, मी बाळाला व्यवस्थित सांभाळते ना की नाही सांभाळते, मला जमतंय ना.
सो तेव्हा मम्मीने मला समजावून सांगितलं की असं नाही रडायचं, हा फेज सगळ्यांच्या लाईफमध्ये येतो. सुरुवातीला थोडं डिफिकल्ट वाटतं, पण हळूहळू वेन यू गेट यूज टू इट सवय होऊन जाणार. सो असं करत मम्मीने थोडं बूस्टअप केलं. माझी मम्मी पण बिचारी बाळा जेवढा वेळ जागा राहायचं तेवढ्या वेळ अशी ती जागी, म्हणजे माझ्यासोबत पण जागी राहायची. असं लिटरली त्या डोळ्यावरती एवढी झोप असायची, ती अशी बसल्या जागी अशी पेंगत होती. बट स्टील शी वॉज लाईक की नाही, तुम्ही दोघी जेव्हा झोपाल तेव्हा मग मी जाऊन झोपेन. ते म्हणतात ना, शेवटी आई ती आई असते, आईची माया कोणालाच येऊ शकत नाही. आईपेक्षा जास्त आपल्याला कोणी प्रेम किंवा आपल्याला कोणी सांभाळूनही घेऊ शकत नाही. आणि हे खरंच खूप खरं आहे. तिने तर बिचारीने खूप जास्त मेहनत घेतली आहे. सो आय रिअली थँक हर ऑल्सो. सो असं करत आमचं बाळाचं रुटीन चालू होतं. आम्हाला आंघोळ अलाउड नव्हती, सो आम्ही रोज बाळाला स्पंजिंग करायचो गरम पाण्याने. तिचे क्लोथ्स वगैरे आम्ही प्रॉपर. हां, मला एक कमेंट पण आली की बाळाचे प्रोडक्ट्सचं एकदा हे हवंय, व्हिडिओ हवाय, ब्लॉग. सो मी डेफिनेटली करेन. मला थोडासा वेळ द्या, मी नक्की तो करेन. माझ्या लक्षात आहे. आणि एक बाळाचं रुटीन, ह्या 2 गोष्टी आहेत तर मी नक्की तुम्हाला शूट करून दाखवेन. त्याच्या अगोदर आपण हे आज कंटिन्यू करूया की बाळाचं आम्ही हॉट वॉटरने स्पंजिंग करत होतो. आणि ती कंटिन्यू 1 मंथ ना पूर्ण AC मध्ये होती. तिचं टेम्परेचर आम्ही 29 ठेवायचो, रूम टेम्परेचर 28-29 ठेवायचो. आणि पूर्ण सगळे जे विंडोज असतात, ग्लास डोर्स असतात, ते आम्ही पूर्ण शट केलं होतं. कारण की एकही म्हणजे धूळ कुठूनही येऊ नये. कारण की स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलेलं की डस्ट नकोय, कारण की डस्ट जर आतमध्ये आली तर ते थोडं सर्दी, खोकला आणि बाकीच्या इन्फेक्शन्सचे चान्सेस असतात. आणि तेव्हा तो जरा जो सीझन होता मे मध्ये, अचानक पाऊस होता, कधी आधी अचानक गरम होतं. सो म्हणून ते एन्व्हायरमेंट खूप जास्त व्हायरल होत होतं तेव्हा. सो आम्ही जरा एक्स्ट्रा काळजी घेतली. मग नंतर आफ्टर अ मंथ जेव्हा तिचा फॉलोअप होता तेव्हा आम्ही फॉलोअपला गेलो. आणि लकीली मग बाळाने प्रॉपर वेट गेन केलं होतं. शी वॉज अबाव आय थिंक 3.5च्या अबाव होती ती, 3.5 kg अबाव. जेव्हा आमचा फर्स्ट फॉलोअप होता, ॲज इन जेव्हा माझी EDD होती तेव्हा मग आम्ही गेलो. मग तेव्हा सरांनी तिला म्हणजे प्रॉपर कन्सल्टेशन करून ही सेड दॅट इट्स एव्हरीथिंग नॉर्मल अँड ओके, नाव वी कॅन स्टार्ट बेदिंग हर, ॲज इन आंघोळ वगैरे आम्ही घालू शकतो. तर तेव्हाही सरांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं एकतर ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल तुम्ही यूज करू शकता बाळाच्या स्किनसाठी फॉर मसाज. तर आम्ही ते यूज करत होतो. आणि सेकंड, आणि नॉर्मल सोप यूज करत होतो आम्ही, मिमीचा यूज करत होतो. मी तिच्या प्रोडक्ट्सबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला रिव्ह्यूज सांगेन. मी 1-2 प्रोडक्ट्स यूज केले, माझं बेस्ट होतं, आम्ही तो कंटिन्यू करतोय आता सध्यासाठी. आणि बरेच असे म्हणतात, म्हणजे आम्हालाही सांगितलं होतं की फार डायपर यूज करायचं नाही, जे लंगोट्स असतात किंवा पॅन्टीज असतात तुम्ही ते यूज करा. बट फ्रँकली स्पीकिंग हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण की मी फर्स्ट थोडं काही दिवस जेव्हा बाळ घरी आल्यानंतर मी ट्राय करत होते. कारण की सुरुवातीच्या दिवस ना बाळ सतत झोपतं, म्हणजे दूध पितं, झोपतं. सो त्यांना मध्ये असा फार असा वेळ जागे नसतात ते. तर आम्ही जेव्हा विदाऊट डायपर ठेवायचो बाळाला, इन लंगोट्स अँड पॅन्टीज मध्ये, तर काय व्हायचं, बाळाने सुसू केली की बाळ उठायचं, म्हणजे तिची झोपमोड व्हायची. आणि मग ती झोप पूर्ण पण नाही व्हायची, तर मग तिची चिडचिड व्हायची. सो व्हॉट वी डिसाइडेड की आपण विल कंटिन्यू विथ द डायपर. पण आम्ही एव्हरी 2 hours चेंज करत होतो. तिची आम्ही एक रॅश क्रीम पण यूज करत होतो. मी ती पण तुम्हाला सांगेन जेव्हा मी तिच्या प्रोडक्ट्स बद्दल डिटेलमध्ये सांगेन तेव्हा. आम्ही ते खूप एकदम तंतोतंत पाळलं होतं की तिचं एव्हरी 2 hours, म्हणजे जेव्हा ती नेक्स्ट उठते फीडसाठी तेव्हा मग मी तिचं डायपर चेंज करायचे, एव्हरीथिंग क्लीन करून वाईप्सने. मग मी तिला फीड करायचे आणि मग ती थोडी जागी असायची आणि मग बर्प करून झोपून जायची. सो असं रुटीन चालू राहिलं. आणि मग नंतर मी तिच्यासाठी खूप असं आंघोळ घालायची, म्हणून मी तर ह्या मताची होती की मी माझं बाळ कोणाच्या हातात देणार नाही, स्पेशली द मॉलिशवाली काकी, दाई, जे पण कोणी असतात, मावशीज, आणि आंघोळीसाठी. तर म्हणून ते मीच करायचे.
फ्रँकली स्पीकिंग मी मम्मीला पण काहीच करून दिलं नव्हतं, कारण की माझं असं होतं की नाही ते माझं बाळ आहे जे एवढं कष्टानंतर आलंय. तर ते कसं असतं ना, आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्या इंटेन्सिटी किंवा आपण किती फोर्सने करू शकतो, आणि आपण दुसऱ्याचं फोर्स किंवा प्रेशर कंट्रोल नाही करू शकत आपण कितीही सांगितलं तरी. सो इट्स बेटर की आपणच करू. आणि ते थोडं मला नॉलेज वाईज कम्फर्टेबल होतं की बाळाला जेंटली हँडल करायचं. तर ते हँड्स ऑन प्रॅक्टिस होती, तर आय वॉज मोर कम्फर्टेबल विथ माय सेल्फ. म्हणून मग मी ते मम्मीलाही करून नाही दिलं. मी बाळाचं सगळं मीच करत होते, पण मम्मी बाकीच्या गोष्टी करत होती, लाईक तिचे कपडे धुणे. आम्ही स्ट्रिक्टली हे फॉलो केलं होतं की बाळाचे कपडे आम्ही हाताने धुत होतो, नो मशीन वॉश. ते पण प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगेन. स्ट्रिक्टली बाळाचे कपडे हाताने धुणे, तिची भांडी वेळोवेळी स्टरलाइज करणं, ते सगळं काम मम्मीकडे होतं. सगळं माझ्या हातात आणून देणं, ते सगळं बेसिक गोष्टी मम्मी करत होती. आणि मग त्याच्यानंतर मी तिच्यासाठी काही टॉयज पण घेतले होते. जिम प्ले मॅट घेतली होती, ॲज अ वॉटर मॅट पण घेतली होती, सो दॅट की त्याने नेक कंट्रोल तिचं चांगलं होणार. थोडं टमी टाइम पण पाहिजे. पण आमच्या पीडियाट्रिशियनने सांगितलं की नॉट टू स्ट्रेच ऑन इट, की म्हणजे असं गरजेचं नाही की तुम्ही कंपल्सरी टमी टाइम दिलंच पाहिजे. जे बेबीज आहेत ते जेव्हा ते करणार तेव्हा करणार, बट इनिशियल काही ह्याच्यामध्ये आपण फोर्सफुली नाही ठेवायचं. इफ बेबी इज कम्फर्टेबल इन टमी टाइम तर तुम्ही ठेवू शकता. लाईक पहिलं सुरुवातीला एक 30 सेकंड्स 20 सेकंड्स, अँड देन इफ बेबी इज लाइकिंग इट अँड म्हणजे त्याला चालत असेल बाळाला, तर मग तुम्ही हळूहळू ड्युरेशन वाढवू शकता. तर त्याच्यासाठी मी तिच्यासाठी खूप सारे असे जिम मॅट्स आणि वॉटर मॅट्स घेतले होते. तर त्याचे पण काही व्हिडिओज आहेत, तर मी तुम्हाला पोस्ट करेन, ते तुम्ही नक्की बघा.
बाजूला हात लाव, राखीला हात लाव, तिची राखी आण ना. थांबा, तुम्ही हात काढा ना बाजूला. अँड येस, असं करत करत भरपूर दिवस आम्ही तिथे राहिलो. खूप बॉन्ड झाला मम्मी पप्पा सुमितचा बाळासोबत. खूप फटाफट दिवस गेले. आणि म्हणजे असं जनरली म्हणतात की फक्त डिलिव्हरी झाल्यानंतर 1.25 महिना आईकडे राहायचं असतं, बट आमच्या केसमध्ये असं होतं की पहिला 1 महिना खूप स्ट्रिक्टली बाळाची काळजी घ्यायची होती. म्हणजे जरा पण धूळ मिट्टी असं काही नको होतं. सो म्हणून आम्ही तिकडे थांबण्याचा डिसिजन घेतला. तिथे खूप शांतता पण होती, तिथे फार असं एक्सपोजर नव्हतं, आवाज नव्हता. आणि इथे जिथे आम्ही आहे ना, तर हे पूर्ण कॉलनीमध्ये आमचं फ्रंट फेसिंग फ्लॅट आहे. सो तुम्ही जरा जरी विंडो ओपन केला ना तर असं पूर्ण डस्ट आतमध्ये येऊ शकतं. आणि आमच्या बाजूलाच म्हणजे एक्झॅक्टली बिल्डिंगच्या बाजूला डिमॉलिझेशन चालू होतं. पूर्ण बिल्डिंगचं काम चालू होतं, कन्स्ट्रक्शन. तर ते खूप मोठे मशीन्स आणि मशिनरीजचा आवाज यायचा. तो दॅट वॉज व्हेरी ऑब्वियस की इथे ते एन्व्हायरमेंट कम्फर्टेबल नव्हतं बाळासाठी, डस्ट पार्ट वाईज ऑल्सो, आणि खूप आवाज पण होता. सो म्हणून आमचा स्टे तिकडे खूप जास्त वाढला. जवळजवळ मी 1 महिना इकडे होते डिलिव्हरी नंतर, आणि मग बाळाला घेऊन तिथे 5 मंथ्स वगैरे होते. मी ऑक्टोबर बिगिनिंग मी इकडे आले नवरात्रमध्ये चेंबूरमध्ये. तर त्याचेही मी तुम्हाला व्हिडिओज नक्की पोस्ट करेन. माझं इथेही खूप छान वेलकम केलं माझ्या बाळाचं. सो सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले होते. पण तिकडे मम्मी पप्पांनी खूप जास्त काही बाळासाठी केलं होतं. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्की असे पार्ट्समध्ये मी व्हिडिओज दाखवेन. बट खूप छान जर्नी होती. तिकडेही माहेरी ते बोलतात ना, माहेर सारखं सुख कुठेच नाही. ते ऍक्च्युली खरंच खूप खरं आहे. पप्पा म्हणा, मम्मी म्हणा, माझे भाऊ, तो फेजच खूप गोल्डन पिरियड असतो. पण तेव्हा जी वेळ येते तिथून निघण्याची खूप जास्त जड होतं ते. बट समहाव आपल्याला आपल्या घरी येऊन सेटल होणं पण जास्त गरजेचं होतं. सो येस, सो आपण हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करूया पुढे पण सिरीजमध्ये. सो प्लीज स्टे ट्यून. ज्यांनी कोणी